त्रास असूनही प्रामाणिक राहणे, संपत्ती असूनही साधे राहणे, राग असूनही शांत राहणे आणि अधिकार असूनही नम्र राहणे यालाच तर आयुष्याचे मॅनेजमेंट म्हणतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला प्रामाणिकपणे, शांतपणे आणि साधेपणाने आपल्या आयुष्याचे मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या सक्सेसफुल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, रोजप्रमाणे आज पण मी तुमच्यासाठी एक चांगली सिरीज घेऊन आलेली आहे आणि आपण ती सिरीज सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. हे बघा मित्रांनो, आपण आपली सिरीज सुरू करूया. त्यापूर्वी मित्रांनो, हे बघा, माझं यूट्यूब चॅनल आहे बघा, MPSC अमोल वाघ सर, आणि व्हॉट्सअप माझा व्हॉट्सअप नंबर आहे, आणि त्यानंतर माझा टेलिग्राम चॅनल आहे MPSC अमोल वाघ सर. यावर तुम्ही टेलिग्रामवर सर्च करा, त्यावर तुम्हाला यूट्यूब चॅनल, त्याच्यानंतर PPT, ह्या लेक्चरची PPT सर्व काही मिळणार आहे. याच्यामुळे तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला तर आपण पुढचा प्रश्न स्टार्ट करूया. हे बघा, पुढचा प्रश्न असा आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप चांगला काढलेला आहे, TCS ने विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्येची एकूण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? हे बघा, हा पण लोकसंख्येवर प्रश्न आहे आणि ते प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक लोकसंख्येचा जो टॉपिक आहे, आपल्याला आता त्यांनी आदिवासी लोकसंख्येबद्दल त्यांनी लोकसंख्या किती असा विचारलेला आहे. उद्या ते आपल्याला दुसरी लोकसंख्या पण विचारू शकतात. त्यामुळे मी हा प्रश्न घेतला आहे. मागं पण मी एक लोकसंख्येवर प्रश्न घेतला होता आणि आता पण एक छानसा लोकसंख्येवर प्रश्न घेतलेला आहे. तर याचे बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे बघा, त्यांनी काय विचारलं आपल्याला, आदिवासी लोकसंख्या किती होती 2011च्या जनगणनेनुसार. तर याचं उत्तर बघा, 9.35% अशी ती लोकसंख्या होती. तर मी पुढे स्पष्टीकरण मध्ये लोकसंख्येबद्दल काय माहिती दिली ती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की ती खूप महत्वाची आणि ते प्रश्न खूप वेळेस आलेले आहे. याच्यामुळे मी ती माहिती घेतलेली होती. हे बघा, आता महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्हाला तर माहितीच आहे, आणि असं पण मी तुम्हाला माहिती करून देतो. तुम्हाला भारताची लोकसंख्या पण सांगितली होती आणि आता महाराष्ट्राची लोकसंख्या घेतली. मागच्या लेक्चरमध्ये मी महाराष्ट्राची लोकसंख्या घेतली होती. हे बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या बघा 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी आहे आणि भारताची काय 121 कोटी 2011च्या जनगणनेनुसार. आता खूप काही वाढलेली आहे. त्यानंतर स्त्री पुरुष प्रमाण जर बघितलं, महाराष्ट्राचं बघा 929 आहे स्त्री पुरुष प्रमाण. त्याच्यानंतर घनता जर बघितली 365 आहे. बघा, घनता 365 आहे. आणि साक्षरता जर बघितली तुम्ही, महाराष्ट्राची साक्षरता बघा 82.33%. त्याच्यानंतर मागील जे 10 वर्षामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे 2001 ते 2011 पर्यंत, हे बघा 15.99. हा प्रश्न TCS ने विचारला होता आणि आय थिंक याचं उत्तर बघा 18 समथिंग असं काहीतरी आहे. पण आपण ऑप्शन नुसार जाऊ शकतो, म्हणून एवढं काही लक्षात ठेवा. मी तुम्हाला हा प्रश्न मागच्या सिरीज मध्ये पण घेतलेला आहे, तो पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीची जर लोकसंख्या बघितली तर 2011 नुसार किती आहे, 9.4%. त्यांनी आज आपल्याला काय विचारले माहिती का, आदिवासी लोकसंख्या विचारली होती. आणि त्याच्यानंतर अनुसूचित जातीची लोकसंख्या जर बघितली तर 11.8%. मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की PDF मागे नका लागू मित्रांनो. तुम्ही जसं तुमच्या रायटिंग मध्ये लिहशाल तसं तुमच्या लक्षात मध्ये राहण्याचा प्रयत्न लक्षात मध्ये राहण्याचा त्याच्यामध्ये एक प्रयत्न असतो. तर बघा, आपण लगेच पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पण खूप छानसा मित्रांनो तुमच्यासाठी घेतलेला आहे मी. हे बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम राकस तलावाजवळ झालेला आहे? तर हे बघा, याने डायरेक्टली उगम विचारलेला आहे. बघा, राकस तलावाजवळ कोणत्या नदीचा उगम झालेला आहे असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा, आता ह्या पूर्ण भारतातल्या नद्या बरं का, ह्या पूर्ण कोणत्या भारतातल्या नद्या, कारण की हे भारतावर पण खूप काही प्रश्न विचारत आहे. हे बघा, आता राकस पर्वत म्हटलं तर बघा, हे बियास नाहीये, सिंधू पण नाहीये, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा पण नाही. याचं उत्तर आहे सतलज जी नदी का, त्या नदीचा उगम राकस
जवळ झालेला आहे. त्याच्यानंतर मी ज्या ह्या नद्या आहेत यांची लांबी, त्याच्यानंतर हा यांचे उगम कुठं कुठं झाले मी पुढच्या स्लाइडमध्ये दिलेले आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, कारण की ते तुम्हाला हे विचारू शकतात, बाकीच्या नद्या पण विचारू शकता आणि त्याची लांबी पण दिली, ती पण तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. तर बघा मी खूप काही म्हणजे चांगला व्यवस्थित इथं लिहून तुम्हाला तिथे दिलेलं आहे. फक्त तुम्ही माझ्याकडनं घेण्याचा प्रयत्न तसा करा. हे बघा, नदी उगम आणि लांबी. हा बघा, बियास नदी जर म्हटलं ना, बियास नदीचा उगम कुठं बघा, बियास कुंडला झालेला आहे. बियास कुंड इथे झालेला आहे. त्यानंतर बियास नदीची लांबी 460. त्याच्यानंतर सतलज, आता आपलं झालेलं राकस तलावाजवळ सतलज नदीचा उगम झालेला आहे. हिची जर लांबी बघितली तर 1050. त्याच्यानंतर सुवर्णरेखा नदी कुठे झालेला आहे, हिचा उगम छोटा नागपूर पठारावर सुवर्णरेखा नदीचा उगम झालेला आहे. हिची जर लांबी बघितली तुम्ही 395 आहे. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी, ही नदी पण खूप महत्वाची आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीचा उगम बघा मानस सरोवर तिबेटमध्ये झालेला आहे. याची लांबी जर बघितली तर 2900 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर सिंधू नदी, याचा पण मानस सरोवर तिबेटमध्ये झालेला आहे. याची उंची बघा 2880. त्यानंतर कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे आणि याची लांबी 460 किलोमीटर. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची नदी गंगा नदीवर खूप काय प्रश्न कंबाईनला आलेले आहे. डायरेक्टली त्यांनी लांबी विचारलेली आहे आणि सरळ सेवामध्ये खूप काही ठिकाणी आलेले आहे. हे बघा, गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे उत्तराखंडमध्ये झालेला आहे आणि याची जर लांबी जर बघितली मित्रांनो, हे बघा 2525 म्हणजे 25 लक्षात ठेवा. गंगा नदीची तुमची लांबी लक्षात राहील, कारण की हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हे तुम्हाला ते सतलज नदीचा फक्त उगम विचारू शकतात, बाकीचं मटेरियल पण विचारू शकता. याच्यामुळे मी ते व्यवस्थित घेतलेलं होतं. ते TCS आता याला पण असेच प्रश्न म्हणजे जिल्हा परिषदला पण असेच काही प्रश्न सुरूच आहे, कारण की मी जो पॅटर्न फॉलो करतोय TCS IBPS पॅटर्न फॉलो करतो आहे. हे फक्त तुमच्यासाठी चालू आहे, माझ्यासाठी. हे बघा, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? म्हणजे खूप काही सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे, पण काही मुलांना खूप काही अवघड जातो, म्हणजे कन्फ्युज होऊन जातात. नवीन जे मुलं आहे ते खूप काही कन्फ्युज होऊन जातात. हे बघा, याचं उत्तर बघा, विधानसभा, महाराष्ट्राची विधानसभेचा कार्यकाळ जर बघितला तर हे बघा 5 वर्षाचा असतो. आता मी पुढं याच काही विधानसभा आणि विधान परिषद दिलेली, याची माहिती दिली, ती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कसा प्रश्न आलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो त्या स्पष्टीकरण मध्ये. हे बघा, महाराष्ट्राचे विधिमंडळ, महाराष्ट्राचे काय हे विधिमंडळ दोन प्रकारामध्ये असतात. विधान परिषद आणि एक विधानसभा. कुठे? विधान परिषद आणि विधानसभा. तर हे बघा, विधान परिषदचं जे हे सभागृह असतं बघा, हे स्थायी सभागृह असतं. हे कधी विसर्जित होत नाही, कोणतं विधान परिषद हे कधी विसर्जित होत नाही. याच्यात सदस्य किती असतात? 78 सदस्य असतात. मागे प्रश्न आलेला आहे की विधान परिषद मध्ये सदस्य किती आहे? 78 सदस्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे स्थायी सभागृह हे कधी विसर्जित होत नाही. त्याच्यानंतर जर विधानसभेबद्दल जर माहिती बघितली तर आपण आता बघितलं, त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं, त्याचं कार्य काय विचारलं होतं, किती आहे? 5 वर्ष आहे. तर सदस्य, उद्या तुम्हाला याच्यावर सदस्य विचारू शकता. 288 यामध्ये सदस्य आहे आणि हे अस्थायी सभागृह आहे. हे 5 वर्षानंतर विसर्जित होतं. हेच कारण आहे हा प्रश्न घेण्याचं, कारण की याच्यावर इथे प्रश्न पण आलेला आहे. 78 वर इथे पण प्रश्न आलेला आहे ना. आता रिसेंटली हा पण एक इथं प्रश्न आलेला आहे, तर तुम्हाला त्याच्यातलं काय पण विचारू शकता. याच्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. हे बघा, पुढचा प्रश्न असा आहे बघा, खालीलपैकी कोणते पुस्तक बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेलं आहे? हे बघा, हा प्रश्न खूप सोपा आहे, कारण की पुस्तकावर खूप काय प्रश्न आलेले, मुलांनी पुस्तक डायरेक्टली पाठ करून ठेवलेले आणि यांनी डायरेक्टली काय विचारलं, बाळ गंगाधर टिळकांचं पुस्तक कोणतंच आहे, म्हणजे त्यांनी काय लिहिलं होतं? मंडालेच्या तुरुंगात. त्यांना सर्वांना माहिती, लोकमान्य टिळकांनी काय लिहिले होते बघा, गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी लिहिली होती, हे सर्वांना माहिती आहे. तर मी हा प्रश्न का बाहेर घेतला बघा. आता गुलामगिरी म्हणलं ना, हा कोणाचा आहे? आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. म्हणजे हे आपल्याला हे बाकीची जर समजा जर आपल्याला बाकीचे कोणाची पुस्तकं काय हे जर माहित असले ना, तर हा प्रश्न पण लगेचली सॉल्व्ह होतो. हा सोपा प्रश्न होता, पण याचं स्पष्टीकरण मी असं घेतलंय की
हे बघा लोकमान्य टिळक म्हणजे किती वेळेस त्यांना कार्यवास झाला, कशामुळे झाला, काय झालं, मी सर्व पुढच्या स्लाइड मध्ये घेतलेले आहे, याच्यामुळे हा प्रश्न घेतलाय त्यांनी. हा एवढा सोपा प्रश्न ते आपल्याला विचारू शकता, तर मी पुढे काय घेतले त्याबद्दल बी विचारू शकता, तो खूप अवघड आहे. चला तर आपण ते बघूया. हे बघा हे बघा आता त्यांना 4 वेळेस तुरुंगवास झाला होता. लोकमान्य टिळकांना 4 वेळेस तुरुंगवास झाला होता आणि त्यांच्यावर खटले चालू होते. हे बघा पहिला खटला जो झाला होता बघा 1882 ला झाला होता. 101 दिवस. कधी 101 दिवस, 101 दिवसाचा तो तुरुंगवास होता. आणि तो कुठं कशामुळे झाला होता? बर्वे प्रकरण, बरोबर जे बर्वे प्रकरण झालं होतं त्यांच्यामुळे त्यांच्यावर तो तुरुंगवास झाला होता. आणि तो कुठं झाला होता बघा? डोंगरीच्या जेलमध्ये. कुठे? ते मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा त्यांना तुरुंगवास झाला होता बघा 1897 मध्ये. हा होता 18 महिन्याचा. किती? 18 महिन्याचा सक्त मजुरीचा हा तुरुंगवास त्यांना होता. त्याच्यानंतर हे म्हणजे हा कशामुळे झाला तर बघा यांनी रँडच्या हत्येचं समर्थन दिलं होतं, त्याच्यामुळे यांना हा तुरुंगवास झाला होता. त्याच्यानंतर पुढचा जर बघितला तिसरा तो 1908 मध्ये याच तुरुंगवासामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. कोणी? लोकमान्य टिळकांनी. हा होता बघा 6 वर्षाचा. हा पूर्णपणे काळ्या पाण्याची शिक्षा होती. किती? पूर्णपणे काळ्या पाण्याची शिक्षा होती. त्याच्यानंतर हा झाला होता मंडलेच्या तुरुंगामध्ये. कुठं झाला होता? मंडलेच्या तुरुंगामध्ये. आणि सध्या कुठे आहे? सध्या हे म्यानमारमध्ये आहे. त्याच्यानंतर का हा तुरुंगवास राजद्रोहाच्या आरोपाखाली यांच्यावर झाला होता. आणि इथेच त्यांनी काय लिहिलं होतं? गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. हाच त्यांना प्रश्न आलेला आहे. उद्या तुम्हाला ते कशावर बी प्रश्न विचारू शकता. दुसरा कधी झाला आणि कशामुळे कोणाचं समर्थन केलं होतं किंवा काय वर्षभर ते विचारू शकता. चौथा जर बघितला बघा 1916. पुढं 1916 हा पण राजद्रोहाचा यांच्यावर खटला चालवला गेला होता. आणि नंतर त्यांच्या निषार्धांची सुटका करण्यात आली होती. हे बघा मित्रांनो, हे खूप काय महत्वाचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. एवढं महत्वाचं आहे, खूप काही हे महत्वाचं आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न लगेच बघूया. हे बघा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही? म्हणजे खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील रांग नाही, असा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, आता यांनी हिमालयाबद्दल प्रश्न विचारलेला आहे. हिमाचल प्रदेश म्हणजे जी रांग आहे का हिमालयातील, ती कोणती रांग पूर्वांचल रांग नाही? पूर्वांचल म्हणजे 7 सिस्टर मध्ये जे आपले जिल्हे येतात त्याच्याबद्दल त्यांनी हा प्रश्न आहे. तुम्हाला ते पुढे सांगतो मी. बघा याचं उत्तर बघा, याचं उत्तर हे बघा याचं ऑप्शन सांगतो तुम्हाला. बघा नागा टेकड्या, त्यानंतर पीर पंजाल, त्याच्यानंतर मणिपूर टेकड्या आणि सकाळी टेकड्या. हे बघा याचं उत्तर नाही का म्हणजे यांनी काय विचारलं? पूर्वांचल प्रदेशात नाहीये. म्हणजे ती कोणती? हिमालयातली त्यांनी विचारली. हिमालयातली कोणती? हे बघा ही नागा टेकड्या पूर्वांचल मध्ये आहे. मणिपूर पण आहे. त्याच्यानंतर पटकाई टेकड्या पण आहे. फक्त ही जी का पीर पंजाल ही पूर्वांचल मध्ये नाही, ही हिमालयातली रांग आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल मी पुढे माहिती दिलेली, ती व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. हे बघा स्पष्टीकरण मध्ये तुम्हाला हिमालयातील रांग पण दिलेली आहे आणि पूर्वांचल मधले पण मी रांग दिलेली आहे. हे बघा पूर्वांचल मध्ये जे 7 सिस्टर म्हणजे 7 जे राज्य आपले तिथले या रांग आहे. हे बघा मेघालयमध्ये कोणकोणती रांग आहे बघा. मेघालयामध्ये बघा गोरा, खासी, जयंतिया, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये मक्ष्मी डोंगर, त्याच्यानंतर अंभोर, डाफला डोंगर, त्याच्यानंतर नागालँड मध्ये पटकाई, त्याच्यानंतर पटकाई डोंगर, नागा टेकड्या, त्याच्यानंतर मणिपूरमध्ये मणिपूर डोंगर, मिझोरम मध्ये मिझोरांगा, अशा या रांगा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते हिमालयातलं पण विचारू शकतात. आता ही हिमालयातली ती पीर पंजाल, याच्यामुळं यांनी हा ऑप्शन टाकला होता, बाकी ते ऑप्शन दिलेत. म्हणून हे तुम्हाला हे पण पाठ करणं आणि हे पण पाठ करणं. उद्या आपल्याला ते याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. तर हिमालयामध्ये काय? पीर पंजाल, धौलाधार रांगा, त्यानंतर काराकोरम, त्याच्यानंतर लडाख पर्वतरांग आणि साखर रांग, या रांगा कुठे? हिमालयातील आहे. तर म्हणून हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. खूप काही महत्वाचं आहे, याच्यामुळे मी हा प्रश्न तुमच्या समोर घेतलेला आहे. चला तर लगेच आपण पुढचा प्रश्न बघूया. हे बघा पुढचा प्रश्न असा आहे, मध्य आशियाई श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेट हिमालयीन रांगेच्या अंदाजे पूर्वेकडून पश्चिमेकडे लांबी किती? यांनी काय विचारलं आपल्याला? लांबी विचारलेली आहे. कोणती? मध्य आशियाई श्रेणीमधून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेट हिमालयीन
रांगेची अंदाजी लांबी, ग्रेट हिमालयाची अंदाजी लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे, हे बा हे बी लक्षात ठेवा, काय पूर्वेकडून पश्चिमेकडे हिने लांबी विचारली आहे. तिने काय विचारलं ते तुम्ही व्यवस्थित स्टेबल होऊन प्रश्न वाचत चला आणि मग त्याचा प्रश्न सॉल्व्ह करत चला. हे बघा याचं उत्तर आहे, याचं उत्तर बघा 2500 किमी याची ही लांबी आहे. जास्त हे नाही, फक्त मी तुम्हाला पुढे याचं स्पष्टीकरण दिलंय काय कशी आहे, ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे, याच्यामुळे हा प्रश्न मी घेतला होता. त्याच्यानंतर बघा, हे बघा मी काय पुढं पर्वत दिलेले आहे आणि त्यांच्या काही उंच्या दिल्या आहे, म्हणजे हिमालयातील जे पर्वत आहे त्यांच्या उंच्या आहे. आपल्याला ते हिमालयातील पर्वताची लांबी विचारू शकतात, आपल्याला हे पण बाकीचे ते पर्वत पण विचारू शकतात, म्हणून ती मी लिस्ट तुमच्या समोर आज इथे ठेवली होती. बघा हिमालय पर्वत, तर हिमालय पर्वताची लांबी बघा किती आहे, 2500 किमी. किती आहे, 2500 किमी आहे. त्याच्यानंतर ही कोणत्या देशामध्ये बघा, भारत, चीन, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या देशामध्ये हिमालय पर्वत पसरलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट. किती, 8848 मीटर याची ही लांबी आहे. माउंट एव्हरेस्टचे सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतर येतो K2 येतो आपला, याचे 8611 मीटर. त्याच्यानंतर कांचनगंगा येते 8598. त्याच्यानंतर मकालू पर्वत येतो 8481. त्याच्यानंतर धवलगिरी येते 8167. त्याच्यानंतर मनालू येते 8163. त्याच्यानंतर नांगा पर्वत येतो बघा 8128. अन्नपूर्णा येतो 8091. त्याच्यानंतर नंदा देवी येते 7817 मीटर. आणि त्याच्यानंतर नामची बरवा जो पर्वत येतो 7758 मीटर. हे बघा मित्रांनो, हे पर्वत व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. त्यांनी आज ही आपल्याला लांबी विचारली होती, उद्या आपल्याला डायरेक्ट नाही का सर्वात उंच शिखर कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट हे विचारू शकता. याच्यावर पण खूप काही प्रश्न आलेले आहे, याच्यामुळे ते जोड लावा मध्ये किंवा क्रमनुसार ते विचारू शकता. क्रम देतील आणि हे 4 घेतील पुढचे, आणि केव्हा ते सर्वात लहानपणे विचारू शकतात. म्हणून याच्यामुळे मी लिस्ट तुमच्या समोर घेतली, ती तुम्ही व्यवस्थित तुमच्या ह्याच्यात वहीमध्ये लिहून घ्या. हे खूप काही महत्वाचं आहे. चला तर आपण लगेच पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा कमी आहे, किंवा अधिक आहे. काय ते अधिक विचारली, म्हणजे 1000 पेक्षा लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे अशी कोणता जिल्हा आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला पुढे काही घनता दिली आणि त्यांचे जिल्हे दिलेले, आणि ते डायरेक्टली तुम्हाला मागं पण म्हटलं ते जिल्ह्यावर खूप काय प्रश्न विचारता. हा एक जिल्ह्यावर मी प्रश्न काढलेला आहे, तो व्यवस्थित बघा. तर बघा याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर बघा, पुणे नाहीये, कोल्हापूर पण नाहीये, त्याच्यानंतर वर्धा पण नाहीये. याचं उत्तर बघा ठाणेमध्ये नाही का, म्हणजे 1000पेक्षा अधिक जी घनता आहे कोणती, 1000 पेक्षा लोकसंख्येची 1000पेक्षा अधिक घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये, ठाणेमध्ये आहे. चला तर आपण याचं स्पष्टीकरण बघूया. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ठाणे हे बघा किती आहे, 1100 बघा, हे बघा ठाणे, हे बघा ठाणेमध्ये किती आहे, 1157. बाकीचे कोणते जिल्हे होते बघा, पुणे होता 603 आणि कोल्हापूर होता 504. म्हणजे जे कमीवाले त्यांनी ऑप्शन मध्ये टाकले होते आणि एक ठाणे टाकला होता. सर्वात जास्त तिथं घनता आहे लोकसंख्येची. लोकसंख्येची जर घनता म्हणली, जर महाराष्ट्रात जर विचारले तर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रात जर विचारले तर 365. व्यवस्थित लक्षात ठेवा, कंबाईनला प्रश्न येतो आणि आलेले आहे. त्याच्यामुळे हे पण मी इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथं जिल्हे दिलेले, जसा त्यांनी प्रश्न विचारला तसं मी तुम्हाला इथं बाकीचे जिल्हे घेतले. मुंबई उपनगर 20,980 घनता आहे तिथे सर्वात जास्त. मुंबई शहर 19,652 घनता आहे तिथं लोकसंख्येची घनता आहे. त्याच्यानंतर ठाणे येतो 1157. त्याच्यानंतर पुणे येतो 603. कोल्हापूर येतो 504. गडचिरोली 74. हे सर्वात जास्त आणि हे सर्वात कमी. आता सर्वात जास्त जर विचारला तर मुंबई उपनगर करायचं, आणि सर्वात कमी जर विचारलं गडचिरोली किती 74. फक्त जे 74च घनता आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग येतं 163. चंद्रपूर 193 आणि रत्नागिरी 196.
मित्रांनो हे खूप काही महत्वाचं आहे, व्यवस्थित तुमच्या वयामध्ये लिहून घ्या, कारण की ते महाराष्ट्राची घनता जर विचारली 365 आहे आणि बाकीच्या जिल्ह्याची घनता आहे मी इथं ती तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. हा खूप काही महत्वाचा प्रश्न आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न लगेच बघूया. हे बघा पुढचा प्रश्न असा आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद दिलेली आहे. काय आता हे मूलभूत कर्तव्य म्हणजे हा राज्यघटनेवर प्रश्न आलेला आहे आणि यांनी काय विचारलंय, मूलभूत कर्तव्य विचारलेले आहे. जे काही आपले मूलभूत कर्तव्य आहे, 11 मूलभूत कर्तव्य, त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. हे बघा मी तुम्हाला त्याच्याबद्दल पुढे माहिती दिलेली, ती पण व्यवस्थित लक्षात ठेवा. हे बघा ज्या काही फोकस कलम आहे बघा, त्याच्यावर मी तुम्हाला एक लेक्चर घेणार आहे. फोकस कलमावर काय काय लेक्चर घेणार आहे, जसं म्हणजे 40 कलम 40 म्हणजे ग्रामपंचायतवर आहे, म्हणजे ते अशा ज्या कलमा आहे तर त्या मी तुम्हाला व्यवस्थित घेणार आहे. हे बघा 48 तर नाही, काय विचारले मूलभूत कर्तव्य 48 नाही, 49 पण नाही, 50 पण नाही, 51 आहे. 51 अ मध्ये 11 मूलभूत आपले कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढे ती व्यवस्थित तुमच्या ह्याच्यात लिहून घ्या, कारण की हा प्रश्न घेण्याचा एकच उद्देश होता, कारण की मूलभूत कर्तव्यावर प्रश्न विचारला होता आणि मग मी त्याच्याबद्दल थोडीशी मूलभूत कर्तव्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्या समोर आणली. व्यवस्थित लिहून घ्या. हे बघा मूलभूत कर्तव्याची राज्यघटनेची कलम आहे 51 ए नुसार हे 11 कर्तव्य याच्यामध्ये आहे. 51 ए नुसार हे किती कर्तव्य आहे, 11 कर्तव्य. त्याच्यानंतर ही समिती कोणत्या समितीनुसार बघा, सरदार सुवर्ण सिंग समितीनुसार या 11 कर्तव्य होते. त्यानंतर जेव्हा घटना दुरुस्ती झाली बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार यांचा समावेश करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर बघा पहिले ते 10 कर्तव्य होते, पहिले 10 होते, पण 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वे कर्तव्य याच्यामध्ये समावेश करण्यात आले. पहिले स्टार्टिंगला ते 10 कर्तव्य, त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2002 मध्ये आणि 11वे कर्तव्य त्यामध्ये ऍड करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे, एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ही घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्रश्न आला 11वे कर्तव्य कधी ऍड करण्यात आले, त्याचं उत्तर हे असणार. आणि कंबाईन हे स्टेटमेंट 100% येणारच, त्यामुळे ते घेतलेलं आहे. आणि हे कर्तव्य कोणाच्या प्रभावानुसार घेतले, रशियाची जी घटना आहे त्याच्यावर आधारित, त्याच्यानुसार हे मूलभूत कर्तव्य आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे. रशियाची घटना दुरुस्तीनुसार कंबाईनला खूप काही जोड्या लावामध्ये प्रश्न येतात की कोणत्या देशाकडनं आपण आपल्या राज्यघटनेमध्ये काय घेतलेले आहे. आता त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर फक्त आज एवढं लक्षात ठेवा की रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे. हे बघा मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे खूप काही महत्वाचं आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया. हे बघा पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईत 1848 मध्ये परहंस सभेची स्थापना कोणी केली. 1848 मध्ये परहंस सभा झाली होती, तर ती मुंबईमध्ये कोणी स्थापन केली असा प्रश्न होता. आणि हा प्रश्न पण खूप काही सोपा आहे. तर जास्त हे बघा 1848 विचारला त्यांनी आणि परहंस सभा विचारली. फक्त प्रश्न काय विचारला ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि ते उत्तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा याचं उत्तर बघा डॉक्टर R.G. भांडारकर हे नाहीये. त्याच्यानंतर बघा आत्माराम पांडुरंग हे पण नाहीये. त्याच्यानंतर बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे पण नाही. याचं उत्तर बघा दादाबा पांडुरंग तडखरकर यांनीच ही परहंस सभेची स्थापना केलेली आहे. चला तर आपण हे स्पष्टीकरण मी परहंस सभेबद्दल पुढे काय थोडीशी माहिती दिली आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. आणि खूप काही महत्वाची माहिती बघा ही आहे बघा, परहंस सभा याबद्दल ही माहिती आहे. बघा याची स्थापना बघा 31 जुलै 1849 ला याची स्थापना झालेली आहे. आणि त्याच्यात आपण काय दिले होतं प्रश्नामध्ये, आपण एक वेळेस 2 मिनिटं बघून घेऊ. बघा 1848 इथं थोडसा वर्ष चुकला आहे, लक्षात ठेवा. तिचा 48 किंवा 49 एवढं हे इथं काही लक्षात ठेवा. आणि हिचं जे ठिकाण होतं बघा, याचं ठिकाण होतं बघा मुंबई. काय ठिकाण होतं, मुंबईमध्ये याची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर कोणी केली, दादाबा पांडुरंग तडखरकर यांनी केली. याचं तत्वज्ञान होतं बघा, जातीभेद, मूर्तीपूजा, अस्पृश्यतेचा विरोध हा यांचा तत्वज्ञान होतं. त्याच्यानंतर याचे अध्यक्ष होते रामकृष्ण बाळकृष्ण जयकर. रामकृष्ण
राम बाळकृष्ण जयकर हे याचे अध्यक्ष होते परमहंस सभेचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही इतर सदस्य होते बघा, भिकोबा दादा चव्हाण, रामचंद्र जयकर असे सदस्य होते. ज्याचे स्वरूप होते म्हणजे ही गुप्त संघटना होती, गुप्त संघटनेचे हिचे स्वरूप होते. असं ही संघटना आहे मित्रांनो. व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. खूप काही महत्वाची तुम्हाला आज ते याच्यावर प्रश्न विचारू शकता. संस्थापक उद्या ते आपल्याला तारीख पण विचारू शकता. याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते भारतीय नगर परिषदेचे स्वच्छदिन स्वच्छदिन कार्य आहे. म्हणजे ते त्यांच्या स्वच्छदिन कार्य ते आहे त्यांचे, असा हा प्रश्न आहे बघा. म्हणजे ते त्यांच्या मर्जीने करू शकता, कारण की त्यांच्यावर अनिवार्यने असं यांचं कार्य विचारलं. काय विचारलं? स्वच्छदिन हे त्यांच्या मर्जीनुसार ते करू शकता. असं कोणतं कार्य आहे कोणाचं? नगर परिषदेचं. असा हा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर बघा, पेयजल हे त्यांना करणं भागच हे त्यांचं कामच आहे. त्याच्यानंतर बघा, सांडपाण्याची विल्हेवाट लावून हे पण त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक स्वच्छता हे पण त्यांचं काम आहे. हे बघा, हे सार्वजनिक उद्याने तयार करणे हे त्यांच्या मर्जीवर आहे. ते करील नाही तर नाही करणार, हे त्यांच्या मर्जीनुसार आहे. आणि हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी काय विचारलं? स्वच्छ दिन, म्हणजे त्यांना आवडेल तर ते करेल, असा हा प्रश्न आहे. पुढे काय मी त्यांचे कार्य दिलेले आहे. ते स्वच्छ दिन करता किंवा त्यांच्या इच्छेने करता याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे लिस्ट दिली, ती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. बघा, स्वच्छ दिन आणि अनिवार्य म्हणजे ते त्यांना करणं भाग येते, त्यांची जिम्मेदारी आहे. हे स्वच्छ दिन म्हणजे त्यांना करा वाटते, त्यांच्या मर्जीवर करा वाटेल का करा, त्यांना जर ते करावं असं वाटेल तर ते करतील, नाही तर नाही करणार. हे बघा, अनिवार्य कार्य काय बघा, त्यांचे पेयजल पुरवठा करणे, पेयजल पुरवठा करणे हे त्यांचं अनिवार्य कार्य आहे. त्याच्यानंतर दिवाबत्ती करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, सार्वजनिक स्वच्छता करणे, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक नियोजन करणे, अग्निशामक म्हणजे पुढे जर आग लागली तर ते आपल्या तिथे नगरपालिकेमध्ये एक तिथे त्यांची एक अग्निशामक दलाची गाडी असतेच. त्याच्यानंतर मृत्यूची विल्हेवाट लावणे म्हणजे जी स्मशानभूमी तिथे त्यांची स्वच्छता व्यवस्थित तिथे कशी विल्हेवाट लावता येईल असे त्यांचे नियोजन हे त्यांचं अनिवार्य काम आहे. कोणाचे? नगरपालिकेचे हे अनिवार्य काम आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मर्जीनुसार त्यांना म्हणजे त्यांना जसं त्यांची मर्जीनुसार जर त्यांना ते काम करायचं आहे बघा, मग सार्वजनिक उद्याने तयार करणे ही त्यांच्या इच्छानुसार आहे. त्याच्यानंतर झोपडपट्टी सुधारणा करणे, त्याच्यानंतर कोंडवाडा, त्याच्यानंतर मनोरंजनाची सोयी, आणि त्याच्यानंतर बघा चराई मैदान संपादन करणे, त्याच्यानंतर विविध सर्वेक्षण करणे आणि वस्तू संग्रहालय किंवा व्यायामशाळा. म्हणजे बघा, हे काम त्यांच्या स्वच्छ दिन आहे. म्हणजे जर आपण जर नगरपालिकेकडे अर्ज केलास की आम्हाला व्यायामशाळेची गरज आहे, तर ते त्यांच्या मर्जीनुसार त्यांना जर वाटलं तर ते करतील, नाही तर करणार नाही. फक्त तुम्ही यांचे एवढं कार्य लक्षात ठेवा, हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. खूप काय त्यांनी तुम्हाला आज हे विचारलंय, उद्या तुम्हाला ते हे पण विचारू शकता. त्याच्यामुळे ही लिस्ट मी व्यवस्थित आणलेली आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हे जे काही प्रश्न आहे मित्रांनो, खूप काय मी तुमच्यासाठी ते घेऊन आलेलो आहे, खूप काय महत्वाचे आहे. तर आपल्या आता हे 10 प्रश्न व्यवस्थित झालेले आहेत, ते व्यवस्थित तुमच्या ह्याच्यात बघा. आपले जे नवीन मित्र आहेत त्यांना हे लेक्चर्स पाठवा आणि त्यांना सांगा की TCS IBPS असे प्रश्न विचारते, आपल्याला या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्यापूर्वी मित्रांनो बघा, माझं यूट्यूब चॅनल आहे MPSC अमोल वाघ सर. त्याच्यानंतर माझं टेलिग्राम चॅनल आहे MPSC अमोल वाघ सर. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला यूट्यूबची लिंक भेटेल आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर माझा जर तुम्ही त्याचं शक्य नसलं तर माझा इथं व्हॉट्सअप नंबर आहे 9404513774. याच्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, मला डायरेक्टली कॉल पण करू शकता. सर अशी अडचण आहे, तर मी माझ्यातर्फे जे काही सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल तर ते मी करेल. मित्रांनो, आपली काय आजची सिरीज आहे ती काही खूप व्यवस्थित झालेली आहे. ती फक्त तुम्ही बघा, मला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर मित्रांनो, आपण स्टॉप करूया. धन्यवाद.